हॅलो पब्लिक, नमस्कार सर्वांना. तर आज तुमचा भाऊ सकाळी 7 वाजता निघाला रिक्षावर जाण्यासाठी. तर चला बघू आजचा पूर्ण दिवस कसा जातो. आणि हो गाइस, तुम्हाला माझी मिनी ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. आपली रिक्षा घेऊन पुढे येतच होतं, पण कोण पॅसेंजरच नाही भेटलं. त्यामुळे मी 10-15 मिनिटं इकडे येऊन थांबून झाल्यानंतर 1-2 पॅसेंजर भेटले. त्यांना घेऊन आलो स्टेशनला आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली. एवढ्या सकाळी तरी पण लाईनीमध्ये रिक्षा खूप जास्त होतं. त्यामुळे मग लागलो चाय पिण्यासाठी. चाय पीत बसलो होतो, तेवढ्यात आठवण आलं की मला घरी जाऊन मम्मी आणि आजीला परत घेऊन स्टेशनला यायचं आहे. नंतर आपली रिक्षा भरून सर्व पॅसेंजर सोडून झाल्यानंतर डायरेक्ट घरी आलो आणि घरी येऊन डायरेक्ट झोप. आजीला मम्मीला घेऊन आलो स्टेशनला आणि सर्वात पहिला गेलो आपल्या दुकानाचा माल घेण्यासाठी. आजी आणि मम्मी सर्वजण दोघं माल घ्यायला लागले होते आणि मी लागलो होतो त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी. आपल्या दुकानाचा एवढा सारा माल घेतलाय मम्मीने. तुम्ही पण कुठे नायगाव साईडला राहत असतील तर नायगाव ईस्टला आमचं दुकान आहे. तुम्ही पण तिकडे जाऊन खाऊ घेऊ शकता. माल घेऊन झाल्यानंतर सर्व मालचं बिल वगैरे करून घेतलं आणि रिक्षामध्ये जाऊन ठेवायला लागलो. सर्व माल लगेचच आणला आणि आपल्या रिक्षामध्ये सर्व ठेवायला लागलो. रिक्षामध्ये माल ठेवून झाल्यानंतर मग आम्ही निघालो नायगावला जाण्यासाठी. जाता रस्त्यामध्ये आम्ही दुसरा माल घेण्यासाठी थांबलो होतो आणि आजी मला काय काय गोष्टी सांगत होती. आजीला